हैदराबादमधील बच्चूपल्ली या हाय प्रोफाईल भागात राहणाऱ्या रेड्डी कुटुंबाची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षाही भयंकर आणि थरारक आहे. या कुटुंबाचा प्रमुख 36 वर्षीय एस सीताराम रेड्डी हा एका नामांकित IT कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत होता. तो आपली पत्नी रेणुका आणि 7 व 5 वर्षाच्या 2 मुलांच्या सुखासाठी अहोरात्र झटत असे. मूळचा आंध्र प्रदेशच्या प्रकाशन जिल्ह्यातील असलेला सीतारामन घरच्यांच्या पसंतीने 4 मार्च 2018 रोजी रेणुकासोबत विवाह बंधनात अडकला होता. लग्नानंतर काही काळ बेंगलोरमध्ये राहून हे कुटुंब हैदराबादला स्थानिक झालं. सीतारामनला वाटत होतं की त्याचं आयुष्य सुखात सुरू आहे. पण 9 फेब्रुवारीच्या सकाळी हुसेन सागर तलावात त्याचा मृत्यूदेह तरंगताना आढळला आणि एका सुखी संसाराचा बुरखा फाटला. तर काय आहे हे पूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहता कसं काय. तपासात समोर आलेली माहिती अंगावर शहारे आणणारी होती. लग्नापूर्वीपासूनच रेणुकाचे सुरेंद्र नावाच्या मुलासोबत संबंध होते आणि घरच्यांच्या दबावामुळे तिने सीतारामनशी लग्न केले होते. मात्र लग्नानंतरही तिचे वर्तन सुधारले नाही. सीतारामन कामावर असताना ती रामाना नावाच्या हॉटेल व्यावसायिकाला घरी बोलवत असे आणि स्वतःच्या विकृत आनंदासाठी त्यांच्या नाजूक क्षणाचे व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत असे. इतकेच नाही तर इंस्टाग्रामच्या माध्यमातून ती श्रवण, किशोर, अयप्पा अशा अनेक जुन्या वर्गमित्रांशी अश्लील चॅटिंग आणि न्यूड व्हिडिओ कॉलवर संवाद साधत असे. या सर्व प्रकाराची सीतारामनला अजिबात कल्पना नव्हती. मात्र जेव्हा तिचा प्रियकर रामना याने मत्सरपोटी रेणुकाची एक खाजगी व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल केला, तेव्हा हे सत्य सीताराम समोर आलं. 19 सप्टेंबर 2025च्या रात्री रेणुकाने रडत रडत आपल्या सर्व अनैतिक संबंधाची, सिगरेट आणि बियरच्या व्यसनाची कबुली सीतारामला दिली. धक्कादायक बाब म्हणजे इतका मोठा विश्वासघात होऊ नये. सीतारामने आपल्या मुलांच्या भविष्यासाठी रेणुकाला माफ केलं आणि तिला सुधारण्याची संधी दिली. पण रेणुकामध्ये कोणताही बदल झाला नाही. ती आता उघडपणे या संबंधांना आपला अधिकार मानू लागली होती आणि सीतारामलाच खोट्या केसेसमध्ये अडकण्याची धमकी देऊ लागली. एकदा तर ती आपल्या 5 वर्षाच्या मुलाला घरात एकटं कोंडून प्रियकर रामनाला भेटायला निघून गेली होती. या मानसिक छळाला आणि पत्नीच्या विकृतीला कंटाळून अखेर 8 फेब्रुवारीला सीतारामनने टोकाचं पाऊल उचललं. त्याने मृत्यूपूर्वी 19 पानाची चिठ्ठी लिहून ती व्हॉट्सअप स्टेटसवर अपलोड केली आणि हुसेन सागर तलावात उडी घेऊन आपले आयुष्य संपवले. सीतारामनच्या मृत्यूनंतर त्याच्या खिशात एका वॉटरप्रूफ पॅकेटात पेन ड्राईव्ह सापडला, ज्यामध्ये त्याने मालमत्तेच्या कागदपत्रासोबतच रेणुकाच्या अनैतिक संबंधाचे सर्व पुरावे आणि व्हिडिओ जतन करून ठेवले होते. विशेष म्हणजे पतीच्या निधनानंतर काही दिवसात रेणुकाने आपल्या दोन्ही मुलांना सोडून प्रियकर रामनासोबत लग्न केलं. बच्चूपुली पोलिसांनी या पेनड्राईव्ह मधील पुराव्यांच्या आधारे 21 एप्रिल रोजी रेणुका, रामनला आणि श्रवण यांना अटक केली असून त्यांच्यासह इतर 11 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सध्या सीतारामची दोन्ही मुले त्याच्या आई वडिलाकडे असून एका स्त्रीच्या विकृत वासनेपोटी एका निष्पाप इंजिनियरचा अंत झाला आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाची खार राख रांगोळी झाली.